नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय आहे सामान्य विज्ञान आणि त्यातला 8वा धडा आहे स्थितिक विद्युत. तर हा धडा शाळेमध्ये ऑलरेडी तुमचा शिकून झाला असेल, तुम्ही तो व्यवस्थित वाचून घेतला असेल. तर चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचा संपूर्ण स्वाध्याय म्हणजे यावरचे सगळे प्रश्न उत्तर डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजेच इथून पुढे तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि चला सुरुवात करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. तर कंसामध्ये कोणते कोणते पर्याय दिलेले आहेत आपण सगळ्यात पहिल्यांदा वाचून घेऊयात. सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋण प्रभाराचे विस्थापन, धन प्रभाराचे विस्थापन, अणु, रेणू, स्टील, तांबे, प्लास्टिक, फुगवलेला फुगा आणि प्रभारित वस्तू सोने. ठीक आहे. तर जे आपल्याला शब्द म्हणजे जे ऑप्शन्स दिले होते ते आपण सगळ्यात पहिल्यांदा वाचून घेतलेले आहेत. आणि आता यातील अ, सजातीय विद्युत प्रभारांमध्ये होते. आणि याचं उत्तर बघा, सजातीय विद्युत प्रभारांमध्ये सदैव प्रतिकर्षण होते. तर चला आपण त्या शब्दाला हायलाइट करूयात. हा प्रश्न, एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. आणि उत्तर बघा, एखाद्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार निर्माण होण्यासाठी ऋण प्रभाराचे विस्थापन कारणीभूत असते. ई प्रश्न, तडित रक्षक पट्टीपासून बनवला जातो. आणि उत्तर आहे, तडित रक्षक तांबे पट्टीपासून बनवला जातो. पुढचा ई प्रश्न, सहजपणे घर्षणाने विद्युत प्रभारित होत नाही. सहजपणे घर्षणाने प्लास्टिक विद्युत प्रभारित होत नाही. पुढचा, विजातीय विद्युत प्रभाराजवळ आणल्यास होते. उत्तर बघा, विजातीय विद्युत प्रभार जवळ आणल्यास सदैव आकर्षण होते. उ प्रश्न, विद्युत दर्शिनी ओळखता येते. आणि उत्तर आहे, विद्युत दर्शिनी प्रभारित वस्तू ओळखता येते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. चला विद्यार्थ्यांनो, दुसरा प्रश्न बघूयात. मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा. आता बघा याचं उत्तर. पहिला, छत्री ही धातूपासून बनलेली असते. छत्रीचा मधला दांडा हा धातूचा असतो आणि त्यावरचा भाग हा टोकदार असते. छत्रीसाठी वापरल्या गेलेल्या तारा देखील धातूपासून बनवलेल्या असतात. दुसरा पॉइंट, जोराने विजा चमकत असताना किंवा कडकडत असताना आपण जर छत्री घेऊन बाहेर गेलो तर छत्रीच्या वरच्या टोकाकडे वीज खेचली जाऊ शकते. आपले शरीर विद्युत वाहक असल्याने आपल्याला विजेचा
जोरदार धक्का बसण्याची शक्यता असते. म्हणून छत्री घेऊन जेव्हा जास्त जोराने विजा चमकत असतात, कडकडत असतात, मुसळधार पाऊस पडत असतो, तेव्हा छत्री घेऊन बाहेर जाऊ नये. तिसरा बघा, प्रसंगी मृत्यू ओढवण्याचीही शक्यता असते. असे घडू नये म्हणून मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य नाही. विद्यार्थ्यांनो, तिसरा प्रश्न, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल? ठीक आहे, आपण उत्तर देऊया. विजेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मी पुढील उपाय योजेन. 1. विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहणार नाही. 2 नंबर, विजा चमकत असताना घराबाहेर पडणार नाही. आणि 3, विजा चमकत असतील तर तडितरक्षक बसवलेल्या घराचा आधार घेईन. प्रश्न आ, प्रभार कसे निर्माण होतात? आणि उत्तर आहे पहिला पॉइंट, काही विशिष्ट वस्तू जेव्हा एकमेकावर घासल्या जातात तेव्हा एका वस्तूचे ऋण प्रभारित कण दुसऱ्या वस्तूवर जातात. ते ज्या वस्तूवर गेलेत ती वस्तू अतिरिक्त ऋण प्रभारित कणांमुळे ऋण प्रभारित होते. तसेच ज्या वस्तूवरून ऋण प्रभारित कण गेले ती वस्तू ऋण प्रभारित कणांच्या कमतरतेमुळे धन प्रभारित बनते. अर्थात घासल्या जाणाऱ्या 2 वस्तूंपैकी एक धन प्रभारित तर दुसरी ऋण प्रभारित बनते आणि अशा प्रकारे प्रभार निर्माण होतात. प्रश्न ई, तडितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरवण्यासाठी काय व्यवस्था केलेली असते? उत्तर बघा. 1. पहिला पॉइंट, ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडितरक्षक म्हणतात. पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट बघा. तडितरक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी. इमारतीच्या सर्वात उंच भागावर याचे एक टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते. पुढचा ई प्रश्न, पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात? तर चला याचं कारण बघूयात आपण काय आहे. बघा विद्यार्थ्यांनो, उत्तर, पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात कारण अशी पहार तडितरक्षकाचे काम करते. त्यामुळे वीज पडल्यास ती चटकन जमिनीमध्ये पसरली जाते आणि विजेच्या आघातामुळे होणारे मोठ्या प्रमाणावर नुकसान टळते. प्रश्न, पावसाळ्यात
प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत? उत्तर आहे, जेव्हा ढगांवर फार मोठ्या प्रमाणावर विद्युत प्रभार निर्माण होतो तेव्हाच विजा चमकण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत. म्हणजे प्रत्येक वेळीतच ढगांवरती जास्त प्रमाणात विद्युत प्रभार होईल असं नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला विजा चमकतीलच असं नाही. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असाच स्वाध्यायाचा व्हिडिओ इतर कोणत्या विषयासाठीचा पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चौथा प्रश्न आहे, स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्ये कोणती? पहिला पॉइंट, स्थितिक विद्युत प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच असतात. दुसरा, दोन वस्तू परस्परांवर घासल्या असता त्या वस्तूंवर विद्युत प्रभार निर्माण होतात. तिसरा, ते विजातीय व समान मूल्याचे आणि थोड्या कालावधीकरिताच असतात. चौथा, दोन वस्तूंवरील मिळून निव्वळ विद्युत प्रभार 0 असतो. तर हे होते स्थितिक विद्युत प्रभाराची वैशिष्ट्य. पुढचा प्रश्न आहे 5वा प्रश्न, वीज पडून काय नुकसान होते? ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल? उत्तर, वीज पडल्यामुळे झाडे जळून जातात. इमारतींवर वीज पडल्याने इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, जीवितहानी होते. वीज पडल्यास घरातील विजेवर चालणारी उपकरणे निकामी होतात इत्यादी नुकसान वीज पडल्यामुळे होते. आता त्यासाठी काय जनजागृती करणार हे बघा. जनजागृती करताना नागरिकांना पुढील सूचना समजावून सांगता येतील. पहिला म्हणजे वीज चमकत असताना घराबाहेर पडू नये. त्याचबरोबर विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोठ्या इमारतींवर तसेच घरावर तडित रक्षक बसवून घ्यावा. आणि चौथं, विजा चमकत असताना धातूच्या खांबांजवळ थांबणे टाळावे. विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा स्वाध्याय इथे संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.